हाय नमस्कार। आजची आपली रेसिपी आहे दही वांगे। चला तर बनवायला सुरुवात करूया। आता इथे मी अर्धा किलो 500 ग्राम वांगे घेतलेले आहे। छान धुवून घेतलेले आहे, असे कापून करून घेतलेले आहे। हे बघा, मला जास्त व्हिडिओ मोठा नाही करायचा राहत म्हणून मी पहिलेच तयारी करून ठेवत असते। आणि इथे आता मी 1 चम्मच लाल मिरची पावडर, स्वादानुसार मीठ, धनी पावडर, जिरा पावडर, मसाला गरम थंडा, कस्तुरी मेथी सर्व साहित्य घेतलेलं आहे। आपल्याला वाटण न करता ही दही वांगे बनवायचे आहे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। हे सगळं मिक्स केलेलं आहे। आणि आता ह्या वांग्यामध्ये म्हणजे वांगे अंदरून खातानी पानखं नाही वाटलं पाहिजे, यासाठी आपल्याला हा मसाला टाकणे आहे। यामध्ये थोडा थोडा असा मसाला भरून घ्यायचा आहे। यामध्ये असा भुरकून घ्यायचा आहे। हे बघा, आता इथे मी 1 चम्मच तेल टाकलेलं आहे। वांगे भरून झालेले आपले। तेल गरम झालेलं आहे आपलं। यामध्ये राई टाकलेली आहे। जिरं नाही टाकायचं दही वांग्यामध्ये, फक्त राई टाकायची। राईने टेस्ट चांगला येत असते। आणि इथे एक कांदा घेतला आहे छोटा कापून, हा कांदा टाकायचा। कांद्याला कलर येईपर्यंत शिजवायचा आपल्याला। तर कांदा आपला झालेला आहे। अद्रक लसूणचा पेस्ट टाकत आहे आता। 1.5 चम्मच अद्रक लसूणचा पेस्ट टाकलेला आहे। आणि इथे छोटा एक टमाटर घेतलेला आहे कापून, कारण आपण दही टाकणार आहे म्हणून मी टमाटर जास्त वापरणार नाही। तुम्हाला वाटत असेल तर टाका, नाही तर स्किप करू शकता। आणि थोडा सांबार, आता आपलं इथे अद्रक लसूण झालेला आहे। आणि आता मसाले टाकणार आहे मी, बेसिक मसाले। मिरची पावडर, दोन चम्मच मिरची पावडर, जिरा पावडर, धनी पावडर, गरम थंडा मसाला, हळदी पावडर, कस्तुरी मेथी, स्वादानुसार मीठ। हे मसाले छान होऊ द्यायचे आपल्याला। आणि ते वांग्यात भरलेला मसाला थोडा उरलेला आहे, हा पण यामध्ये टाकून द्यायचा। तर आपले मसाले शिजलेले आहे। आता यामध्ये हे वांगे भरलेले जे आहे ते टाकायचे। लावरत परत करून घ्यायचं आता। आता इथे आपल्याला दही टाकायचं आहे। दही एकदम आंबट नाही घ्यायचं। मी 4 चम्मच दही टाकलेलं आहे। जास्त आंबट नाही घ्यायचं दही। त्याला छान परत करून घ्यायचं अजून। दही यासाठी वांग्याच्या वर टाकायचं म्हणजे फाटत नाही, यासाठी आपण वांग्याच्या वरून दही घातलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये ती वांगे मुरू द्यायचे आहे दह्यामध्ये। ही भाजी आपली तयार झालेली आहे, दही वांग। आता मी यामध्ये सांबार टाकत आहे। आणि दह्याला जे पाणी सुटते त्यामध्येच ही भाजी शिजते। तुम्हाला असं वाटलं तुमच्या फॅमिलीनुसार थोडं पाणी टाकू शकता तुम्ही। हे बघा, दह्यातलं वांग तयार झालेलं आपलं। हे दही वांग आपलं तयार झालेलं आहे। अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।